वरदा चक्रीवादळामुळे चेन्नईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, वीज पुरवठा खंडित, शाळा कॉलेज कार्यालयांना सुट्टी। तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात एनडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात, प्रशासनही सज्ज, हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन विस्कळीत, दिल्लीसह उत्तर भारतात दाट धुक्यामुळे रेल्वे, विमान तसंच रस्ते वाहतुकीवर परिणाम, राज्यातही थंडीची लाट। भारत दौऱ्यावर आलेले इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांनी नवी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, 3 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या। विमुद्रीकरणानंतर प्राप्तिकर विभागाचं देशभरात धाड सत्र, दिल्लीत नव्या जुन्या नोटांच्या स्वरूपात 13.5 कोटी रुपये जप्त। नवीन कर प्रणालीनुसार कर संकलन तसंच प्रशासकीय नियंत्रणाशी संबंधित मुद्द्यांवर आज वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत चर्चा। एप्रिल 2017 पासून ही कर प्रणाली अंमलात आणण्यावर सरकार ठाम। संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव म्हणून पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अँटोनियो गुटेरेज आज घेणार शपथ, मावळते महासचिव बान की मून यांच्याकडून 1 जानेवारीला स्वीकारणार सूत्र। शहीद संभाजी कदम यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट, राज्य सरकारकडून आर्थिक मदतीचा 15 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द। अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातील हरिसाल या डिजिटल विलेजमध्ये राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते पेटीएम आणि महा ई सेवेचा शुभारंभ। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिक बाबू गेनू सईद यांचा आज स्मृतिदिन। संगीतप्रेमींचं विशेष आकर्षण ठरलेल्या 64व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची पुण्यात बहारदार सुरांनी सांगता, ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनानं महोत्सवाचा समारोप। इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद सर्वत्र उत्साहात साजरी। मुंबई क्रिकेट कसोटीत भारताचा इंग्लंडवर विराट विजय, मालिकाही घातली खिशात, कोहली सामनावीर।